जळगाव जिल्ह्यातील रेल गावात तब्बल 2.5 महिन्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. धरणगावचे तहसीलदार, फॉरेन्सिक तज्ञांचं पथक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नदीकाठावरून 12 वर्षीय गणेश पाटीलचा मृतदेह बाहेर काढला. पण जवळपास 80 दिवसानंतर मृतदेह बाहेर का काढला? गावात कोणती कुजबूज सुरू होती? या विद्यार्थ्यासोबत क्रिकेटच्या ग्राउंडवर नेमकं काय घडलं होतं? याचीच माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या रिपोर्टमधून करणार आहोत. रेल गावातील गणेश पाटीलचा क्रिकेट खेळताना संशयास्पद मृत्यू झाला होता. घातपाताची शक्यताही व्यक्त केली जात होती. गणेशचे वडील नवल पाटलांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं मृतदेह बाहेर काढत नव्यानं तपासाला सुरुवात केली आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी धुळ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलाय. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊयात. गणेश पाटील पाळधीतील शाळेत 6वीत शिकत होता. 13 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास गावातील मैदानावर काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यावेळी गणेश अचानक चक्कर येऊन खाली पडला. त्याच्या सोबतच्या मुलांनी गणेशला घरी आणलं आणि घटनेची माहिती वडील नवल पाटलांना देण्यात आली. वडिलांनी तात्काळ गणेशला जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. शवविच्छेदन न करता मृतदेह गावात आणण्यात आला आणि त्याच रात्री 10 वाजता नदीकाठी अंत्यविधी पार पडला. पण घटनेच्या 1.5 महिन्यानंतर गावात वेगळीच कुजबूज सुरू झाली. गणेशचा मृत्यू हा छातीत एका मुलानं बॅट मारल्यानं झाला. हा घातपात आहे अशी चर्चा सुरू झाली. ही कुजबूज गणेशचे वडील नवल पाटलांच्या कानी पडताच त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची चौकशी केली. गणेशच्या छातीत बॅट लागल्याची माहितीही समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पोलीस अधीक्षक आणि धरणगाव तहसीलदारांकडे परवानगी मागितली. त्यानुसार मंगळवारी गणेशचा मृतदेह तपासणीसाठी बाहेर काढण्यात आला. गणेशच्या वडिलांनी न्यायासाठी 1.5 महिन्याहून अधिक काळ पोलीस ठाणं ते SP कार्यालयापर्यंत धावपळ केली. नवल पाटलांनी 18 मे रोजी तक्रारही दिली होती. अखेर एकुलता एक लेकाचा मृतदेह बाहेर काढताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. या प्रकरणात गणेशच्या मित्रावरच आरोप करण्यात आले आहेत. जुन्या घटनेचा दाखला देत नवल पाटलांनी कोणती शंका व्यक्त केलीय ते बघा. सर, माझ्या मुलाच्या घटना घडण्याच्या 3 महिन्या अगोदर किरकोळ वाद झाला होता. त्या वादीतून माझ्या मुलाचं बॅट मारून मर्डर करण्यात आलं एमएसची शंका होती. म्हणून मी 18 मेला ईडी दाखल केली ती पारडी पोलीस स्टेशनला. त्या ईडीच्या माध्यमातून आज माझं मुलाचं मृतदेह काढण्यात आलं. आता धुळ्या मेडिकलला कॉलेजला पाठवत आहे. आता त्याच्यावर रिपोर्ट काय येतो त्याच्यावर समजेल. होतं आता जी काही पोलिसांनी कामगिरी केली त्याबद्दल तुमचं काही समाधान होतं? जे काही पोलीस कारवाई करतात आज सध्या तर चालू आहे, चौकशी तेच चालू आहे. मी 18 मे पासून 6 मे पासून फिरतोय मी. त्याच्यानंतर आज ती बॉडी काढली गेली आहे. याच्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर काय त्याच्यावर पुढचा विषय. मला डाऊट आहे, पण माझा मुलाचं घातपात करून मृत्यू झाला याचा. गणेशचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्या दिवशी काय झालं होतं याची माहिती दिलीय. याशिवाय तपास कोणत्या दिशेनं चालणार हेही सांगून टाकलंय. दिनांक 13/3/2026 रोजी रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती. त्यात त्याचा मृत्यू आला होता. परंतु त्याच्या वडिलांना त्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत त्यांचे पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे. नवल पाटलांनी किरकोळ वादातून मुलाची हत्या झाल्याचा दावा केलाय. आता हा वाद कशावरून झाला होता? कोणत्या मित्रानं गणेशला बॅट मारली होती? हा जर घातपात असेल तर यात कुणाकुणाचा सहभाग आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातूनच मिळतील. जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.